किसान सभेच्या लॉंग मार्च जो आहे तो सध्या ठाण्याच्या वेशीमध्ये आलेला आहे आणि आज सकाळपासूनच या सगळ्या लॉंग मार्चने इगतपुरीपासून आपली चालण्याची सुरुवात केलेली आणि ठाण्याच्या वेशीपर्यंत अर्थात कसाऱ्यापर्यंत हा लॉंग मार्च पोहोचलेला आहे। आणि आपण पाहू शकतो की सध्या दुपारची वेळ झालेली आहे आणि लॉंग मार्चमधले जे आंदोलनकर्ते आहेत, आदिवासी बंधू आहेत, ते आता जेवणाची त्यांची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कसाराच्या गावामध्ये करण्यात आलेली असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। या सगळ्या मोकळ्या मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने जे आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे आदिवासी बांधव होते त्यांच्या जेवणाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 30,000हून अधिक आदिवासी बांधव जे आहेत ते आपल्या हक्कांच्या मागण्यांकरता खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नाशिकच्या दिंडोरी पेठ तालुक्यापासून या ठिकाणी मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लॉंग मार्चसाठी निघालेले आहेत। आणि आज या आंदोलनाचं लॉंग मार्चचं नेतृत्व करणाऱ्या शिष्टमंडळाची बैठक सुद्धा सध्या मंत्रालयामध्ये सुरू आहे, परंतु आता दुपारची वेळ झालेली आहे। खरं तर इगतपुरीपासून ते आता संपूर्ण कसारा घाट उतरेपर्यंत, कसारा गावापर्यंत हे सर्वच आंदोलनकर्ते आदिवासी बंधू जे आहेत ते लॉंग मार्चमध्ये चालत आलेले आहेत। जवळपास तब्बल 20 ते 25 किलोमीटर हे आदिवासी बांधव जे आहेत ते चाललेले आहेत, थकलेले आहेत आणि आता दुपारचे जवळपास 2:45 झालेले आहेत आणि 2:45 वाजता या सगळ्या आदिवासी बंधूंची जेवणाची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी कसारा गावाच्या या सगळ्या मैदान परिसरामध्ये करण्यात आलेली असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। सध्या या सगळ्या आदिवासी बंधू जे आहेत ते आपला दुपारचं जेवण या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या सगळ्या लॉंग मार्चमध्ये, खरं तर त्यांच्या मागण्या या सगळ्या लॉंग मार्चमुळे पूर्ण होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून हे लॉंग मार्च जे आहेत आदिवासी बांधवांचे ते सातत्याने निघतात, परंतु आदिवासी बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची अंमलबजावणी जी आहे ती राज्य सरकार करणार का, या सगळ्या आंदोलनाच्या मार्फत बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राटेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, कसारा, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।